आणि मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं असं सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने ताशेरे लगावले। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा असे कोर्टाने निर्देश दिले आहेत। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत या कारवाईसाठी त्यांनी वेळही दिली आहे। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको असं कोर्टाने निक्षून सांगितलंय। मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवरच अडवण्याचाही त्यांनी निर्देश दिलेत। मुंबईमध्ये आणखी मराठा आंदोलक येणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केलेल्या आहेत। सगळं काही पूर्ववत करण्यासाठी त्यांनी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत दिलेली आहे। सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही असं त्यामुळे कोर्टाने निर्देश द्यावे असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये आपली भूमिका मांडली। उद्या दुपारी 3 वाजता यावर पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं त्यावर हायकोर्टाने प्रतिक्रिया दिली आहे। आणि मराठा आंदोलनासंदर्भात हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या मदतीने बघूया। आंदोलन हाताबाहेर गेलंय। हायकोर्टाचं मोठं निरीक्षण आजच्या सुनावणीत नोंदवलेलं पाहायला मिळालं। दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना हटवा। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण करा असे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत। आझाद मैदान सोडून आंदोलकांनी इतरत्र वावरू नये। मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवरच अडवा। सरकारने 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं। हायकोर्ट आंदोलनाच्या विरोधात नाही मात्र नियमांचं पालन करा। आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा आहे। तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही, नोकरदारांना त्रास नको असं कोर्टाने सांगितलंय। सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना कोर्टाने 2 दिवसांची मुदत दिली आहे। उद्या दुपारी 3 वाजता या प्रकरणात पुन्हा सुनावणी घेऊ आणि पुढचं काय ते ठरवू असंही कोर्टाने सांगितलंय। तर युक्तिवाद कोर्टामध्ये सरकारतर्फेही करण्यात आला। हायकोर्टाने आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावे, आम्ही कारवाई करू असं सरकारतर्फे सांगण्यात आलं। सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही त्यामुळे कोर्टाने हे निर्देश द्यावे अशी भूमिका महाधिवक्त्यांनी मांडली। शनिवार आणि रविवारच्या जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती। जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारने कोर्टात स्पष्ट केलंय। जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस देण्यात आली होती असं त्यांनी कोर्टात सांगितलं। 5000 लोकांना परवानगी होती पण हजारो आंदोलक मुंबईमध्ये आले। आंदोलक गाड्या अडवतायत, रस्ते अडवतायत। आंदोलकांनी घालून दिलेल्या अनेक अटी शर्तींचाही भंग केलेला आहे असं सरकारनं कोर्टाला सांगितलंय। मराठा आंदोलकांमुळे दक्षिण मुंबई परिसरात नागरिकांना मोठा त्रास होतोय। अनेक प्लॅन करून गणेशोत्सव काळामध्ये हे आंदोलक आले असं महाधिवक्त्यांनी कोर्टात दावा केलाय।